नमस्कार मित्रांनो, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर हा अभिनेता आपल्याला आता मराठी मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे। तो म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पार्थची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंधळकर। त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राइब करा। पाहूयात पार्थच्या पर्सनल आयुष्याविषयीची माहिती। त्याचं खरं नाव आहे विजय आंधळकर आणि त्याचा जन्म 25 जून 1988ला नाशिकमध्ये झाला। सध्या 2025 नुसार त्याचं वय आहे 37 वर्ष। त्याने ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे। त्याला फिट राहण्याची खूपच आवड आहे। तो एक उत्तम फिटनेस लवर आहे। सध्या त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवर 47,000 एवढे फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी तो एका एपिसोडला 20 ते 25,000 रुपये इतके चार्ज घेतो। पाहूयात विजयचा आजपर्यंतचा करिअर प्रवास। कॉलेजचे शिक्षण घेत असल्यापासूनच त्याला अभिनयाची खूप आवड होती। त्याने कॉलेजमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। नंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला आणि खूप साऱ्या चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलं। नंतर 2015 मध्ये त्यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली आहे। त्याचबरोबर त्याने हवा हवाई या चित्रपटांमध्ये तो आपल्याला दिसला आहे। नंतर त्याने मालिका विश्वात प्रवेश केला। त्यानंतर त्याने भरपूर अशा मालिका केल्या, जसे की स्वराज्य रक्षक संभाजी, पिंकीचा विजय असो, अशा भरपूर मालिकांमध्ये त्याने काम केलं आणि त्यानंतर तो सध्या आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पार्थची भूमिका साकारताना दिसत आहे। पाहूयात विजयच्या फॅमिली विषयीची माहिती। विजयने सर्वप्रथम अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्याशी विवाह केला, पण काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला आणि ते विभक्त झाले। नंतर विजयने रुपाली जानकर यांच्याशी विवाह केला आणि सध्या ते दोघेही एकत्र आहेत। तर अशी आहे विजय म्हणजेच पार्थची खरी जीवन कहाणी। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का आणि त्यामधील तुम्हाला कोणाची भूमिका जास्त आवडते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।